मेकॅनिक पाठदुखी म्हणजे काय? तर वर्षानुवर्षे जी पाठदुखी आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत राहिलो तर ती वाढतच जाते आणि ती क्रॉनिक होते आणि ज्याच्यामुळे शरीरामध्ये आणखीच त्रास निर्माण करते. त्याची योग्य चिकित्सा केली पाहिजे आणि अशा क्रॉनिक पाठदुखीला आपण मेकॅनिक पाठदुखी असं संबोधतो. नाही नाही, याचा काही संबंध रोबोट किंवा AI शी वगैरे नाहीये बरं का. आयुर्वेदानुसार या प्रकारची पाठदुखी जेव्हा वातदोषामध्ये असंतुलन निर्माण करते, बिघाड निर्माण करते, की जी शरीरातील हालचाल आणि लवचिकतेमध्येही बाधा निर्माण करते. जेव्हा वात शिल्लक असतो शरीरामध्ये तेव्हा पाठीत कडकपणा आणि अस्वस्थता देखील येऊ शकते. हे असंतुलन खराब मुद्रा, पाठीवर जास्त ताण जसे की जड उचलणे, जड सामान उचलणे, दीर्घकाळ बसूनच राहणे किंवा दीर्घकाळ उभंच राहणे किंवा योग्य विश्रांती किंवा समर्थनाशिवाय शारीरिकदृष्ट्या आवश्यक कामांमध्ये व्यस्त असणे यासारख्या गोष्टींमुळे बिघाड होऊ शकतो आणि 70% लोकांना याचा त्रास जाणवतो. आपल्या मणक्यामध्ये विषारी पदार्थ भरले जाऊ शकतात जे आवश्यक पोषक आणि द्रव पदार्थांमध्ये बिघाड निर्माण करू शकतात. कालांतराने हे विष कमकुवत होऊ शकतात आणि आपल्या पाठीतील हाडे आणि उपास्थी जे आहेत, ज्या अस्थी रचना जी आहे ती देखील खराब करू शकतात. हे काहीसे असे आहे की शरद ऋतूमध्ये सर्वदूर वायू असल्यामुळे सगळे काही सुकून जाते, बरोबर. आपल्या मेरुदंडातील जास्तीची वायू आपले कार्टिलेज वाळवणे आणि स्नायू व हाडांच्या जवळपास म्युकस तयार करण्याचे काम करते, ज्यामुळे हे सर्व जखडलेले आणि जीर्ण होतात.